हाय नमस्कार मित्रांनो, मी किशोर आपल्या सर्वांचे विकास क्रांती किल्लारी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पहिल्यांदा स्वागत करतो। आज आहे दशवेळा अमावस्या। आजच्या दिवशी आपण मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचा मानला जाणारा सर्वात मोठा सण म्हणजे येळवड। आजच्या दिवशी सकाळ सकाळी आपण शेतावर येऊन गोप तयार करतो आणि शेतामध्ये आंबेल वगैरे शिपडतो, याला चरुई असे म्हणतात। आणि मग आम्ही दिवसभर रानभोजनाचा एक प्रकारे वनभोजनाचा आस्वाद घेतो। चला तर मग आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आणि तुमच्याकडे हा सण कोठे कोठे साजरा केला जातो नक्की कमेंट करून सांगा। आज मी माझ्या मित्राच्या शेतामध्ये आलो आहे आणि येळवड हा सण साजरा करणार आहे। ते समोर आपण बघू शकता आमचा मित्र चेतन आणि त्याचे मोठे भाऊ व त्याचे पुढील वडील आहेत। हे हर हर महादेव भगत राजो हर मला हर हर महादेव भगत राजो हर मला हर हर महादेव गिरीच्या नावाने हर मला भगत राजो हर मला हर हर महादेव भगत राजो हर मला हर हर महादेव गिरीच्या नावाने हर मला भगत राजो हर मला हर हर महादेव गिरीच्या नावाने हर मला भगत राजो हर मला हर हर महादेव मुसिकराच्या नावाने हर मला भगत राजो हर मला हर हर महादेव गिरीच्या नावाने हर मला भगत राजो हर मला हर हर महादेव हर हर महादेव गिरीच्या नावाने हर मला भगत राजो हर मला हर हर महादेव महादेव पार्वतीच्या नावाने हर मला भगत राजो हर मला हर हर महादेव हर हर महादेव। आता हे सर्वजण शेतामध्ये फिरून आल्यानंतर एक एक करून पांडवाच्या समोर खाली दंडवट सारखे झोपून व पाठीमागे हात करून उंडा घेतात आणि नमस्कार करून उठून उभे राहतात। इकडे हे ज्वारी पेरण्यात आलेली आहे आणि समोर दिसत आहे ती तूर आहे। आमच्याकडे सोयाबीन व तूर जास्त प्रमाणात असते म्हणून वाटतंय आमच्या जिल्ह्याचे नाव लातूर आहे। आमची गाय आहे। लांबून लोक या गायीला बैलच आहे की काय म्हणतात, कारण ती बैलासारखी उंच दिसते म्हणून। बघा आमचा किशोर सायकल चालतोय। बघा 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 आता सायकल बघा किशोर गेला सायकल बघा गाण्या हे काय तोंडाचं गाण्या बघा काय तोंडाचं गाण्या पळालो।
पळून जाणार आहे. हो का, ज्यानं व्हिडिओ कॅमेरामॅनला आम्ही मारून पळून जाणार आहे. हे काय तोंड तरी तुम्ही बघू दिसलं का? शकता, असं करत जायचं म्हणजे. हा? हे एळवत झाल्यानंतर संध्याकाळी दूध उतू घालतात आणि ज्या दिशेला पहिल्यांदा दूध उतू जाईल त्या दिशेला पीक चांगली येतात अशी आख्यायिका आहे. चला तर मित्रांनो, मी व्हिडिओला इथेच थांबवतो आणि भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक करून शेअरही करा आणि आमच्या व्हिडिओला पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.